नमस्कार, केतकीज किचनमध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडीचे असे कॉर्नचे कटलेट बनवणार आहोत. आता हे कटलेट बनवताना आपण कुठेही मैद्याचा, कॉर्नफ्लॉवरचा किंवा ब्रेड क्रम्सचा वापर अजिबात करणार नाही आहोत. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इकडे मी 2 कप कॉर्न चांगले वाफवून घेतले होते. आता त्यातले साधारणपणे पाव कप कॉर्नची मी जाडसर भरड काढून घेते. नंतर पोहे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत. आता एका मोठ्या बाउलमध्ये सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे. सुरुवातीला कॉर्न काढून घेऊया. मग बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलंय ते सुद्धा घालून घेऊया आणि आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालून घ्यायच्या आहेत. इकडे मी गाजर घेतले बारीक चिरून आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सिमला मिरची सुद्धा घालू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे. जी कॉर्नची आपण जाडसर भरड घातली आहे ती या स्टेजला ॲड करायची आणि नंतर उकडलेले बटाटे किसून घालायचे आहेत. बटाटा किसून झाल्यानंतर घरच्या घरी बनवलेला थोडासा गरम मसाला मी घालून घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आधी आपल्याला त्याच्यामध्ये पोह्याची पावडर वगैरे घालायची नाही. सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झालं की गरजेप्रमाणे आपल्याला पोह्याची पावडर घालायची. आता ही पोह्याची पावडर जर आपल्या मिश्रणाला पाणी सुटलं असेल तर ते शोषून घेण्याकरता मदत करते आणि शिवाय बाइंडिंगसाठी उपयोगी होते. आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून झालं की नंतर आपल्याला ज्या आकारामध्ये कटलेट बनवायचे आहेत त्या आकारामध्ये ते बनवून घ्यायचे. त्यासाठी हाताला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ज्या साईजमध्ये कटलेट बनवायचे आहेत त्या साईजमध्ये थोडे थोडे गोळे घेऊन त्याला आकार देऊन घ्यायचा. नंतर आपल्याला स्लरी बनवून घ्यायची. आता ही स्लरी बनवण्याकरिता आपण कॉर्नफ्लॉवर नाही वापरायचं. त्याच्याऐवजी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवून घ्यायची. नंतर हे कटलेट सुरुवातीला स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे आणि नंतर पोह्याच्या पावडरमध्ये बुडवून घ्यायचे. हे पहा, अशाच पद्धतीने आता आपले इथे सगळे कटलेट बनवून तयार आहेत. छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. सारखे उलटपालट करायचे नाहीत, नाहीतर मग कटलेट तुटण्याची शक्यता असते. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यामध्ये खाऊ म्हणून देण्यासाठी हे कटलेट अगदी उपयुक्त आहेत. आणि मुख्य म्हणजे आपण ते अगोदर करून ठेवू शकतो, म्हणजे सकाळी शाळेच्या वेळेला सुद्धा घाई होत नाही. पहा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहेत आपले कटलेट हे. मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदरशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.